नमस्कार मित्रांनो, आपण सोडवणार आहोत प्रॉब्लेम रेम्युनरेशन मेथड्सवरचा. अशोक आणि भानुदास असे दोन वर्कर्स दिलेले आहेत. 3 जॉब्स आहेत ABC. आपल्याला अशोक आणि भानुदासच्या अर्निंग्स आणि जॉब 1 2 3 च्या लेबर कॉस्ट काढायचा आहे. अशोक आणि भानुदासचे बेसिक वेजेस, DA, एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन टू PF, एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन टू ESI, ओव्हर टाईम अवर्स, एक्सपेंडिचर ऑन अम्युनिटीज असं सगळं दिलेलं आहे. नॉर्मल वर्किंग अवर्स 200 आहेत. ओव्हर टाईम डबल दिला जातो बेसिक आणि DAच्या. एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन PF आणि स्टेट इन्शुरन्सला एम्प्लॉईच्या कॉन्ट्रीब्युशन एवढंच आहे. आणि दोन्ही वर्कर जॉब A1 2 आणि 3 या 3 जॉबवर काम करतात. किती % प्रत्येक जॉबला ते काम करतात ते पण अशोक आणि भानुदासचं दिलंय. आणि जो काय ओव्हर टाईम केलाय तो जॉब 2 वर केलाय असं पण दिलेलं आहे. पहिला आपण अर्निंग्स काढूया अशोक आणि भानुदासच्या. स्टेटमेंट बनवावं लागेल त्याच्यासाठी, ज्याच्यामधून आपल्याला अर्निंग्स कळतील. स्टेटमेंट शोईंग earnings of Ashok and भानुदास. आता कसं स्टेटमेंट बनवायचं बघा. अगदी सोपं आहे. स्टेटमेंट बनवत असताना एक पर्टिक्युलर्सचा कॉलम आणि 2 जे एम्प्लॉईज आहेत अशोक आणि भानुदास त्यांच्यासाठी एक एक कॉलम आपल्याला बनवावा लागेल. पर्टिक्युलर्स अशोक आणि भानुदास. सुरू करूया. पहिला आपण घेणार बेसिक वेजेस. बेसिक वेजेस घेत असताना अशोकचे बेसिक वेजेस किती दिलेले आहेत? 10,000 आणि भानुदासचे आहेत 16,000. त्यानंतर डिअरनेस अलाउन्स DA बघितला तर 50% ऑफ बेसिक असं आपल्याला सांगितलेलं आहे. सो 10,000चे 50% म्हणजे 5,000, 16,000चे 50% म्हणजे 8,000 गुणिले 50चे 100 करायचं बेसिकला. बेसिक आणि DA नंतर एम्प्लॉयरचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे PF आणि ESI हे ग्रॉस वेजेसमध्ये येत नाही, त्यामुळे आपण ते घेणार नाही. पुढचा येईल मात्र ओव्हर टाईम अवर्स दिलेत ते ओव्हर टाईम. आता ओव्हर टाईम कॅल्क्युलेट आपल्याला करावा लागेल. ओव्हर टाईम अवर्स आपल्याला दिलेले आहेत. ओव्हर टाईम कसा कॅल्क्युलेट करायचा तर आपण कॅल्क्युलेशन करूया. कॅल्क्युलेशन ऑफ ओव्हर टाईम कसं कॅल्क्युलेट करायचं बघा. आपल्याला काय सांगितलंय तर ओव्हर टाईम हा कसा काढायचा तर सांगितलंय ओव्हर टाईम इज पेड ॲट डबल द टोटल ऑफ बेसिक अँड DA. बेसिक आणि DAची जी टोटल आहे त्याच्या डबल काय आहे ओव्हर टाईम आहे. सो 2 गुणिले बेसिक प्लस DA एवढा काय असणार आहे ओव्हर टाईम गुणिले ओव्हर टाईम अवर्स किती आहेत ते भागिले नॉर्मल वर्किंग अवर्स. याचं कारण असं भागिले नॉर्मल वर्किंग अवर घ्यायचं कारण बेसिक आणि DA सगळ्या अवरसाठी एका अवरचं काय आपल्याला दिलेलं नाही. पहिलं आपण अशोकचं कॅल्क्युलेट करू. अशोकचं कॅल्क्युलेशन करत असताना 2 गुणिले अशोकचं बेसिक बघा 10,000चं आहे अधिक अशोकचा DA बघा 5,000 आहे
गुणिले ओव्हर टाइम अवर्स बघितलेत अशोकचे तर 10 अवर्स आपल्याला दिलेले आहेत. नॉर्मल वर्किंग अवर्स बघितले तर ते आपल्याला खाली दिलेत. नॉर्मल वर्किंग अवर्स फॉर द मंथ आर 200. याचं उत्तर जे काढू आपण तो असेल अशोकचा ओव्हर टाइम 2 गुणिले 10 ने 5 15,000 गुणिले 10 भागिले 200 म्हणजे आपल्याला सापडेल 1500 रुपये. बरोबर का? तर 1500 रुपये जे आलेले आहेत ते आपला काय आहे, अशोकचा ओव्हर टाइम आहे. तुम्ही कॅल्सीवर व्यवस्थित कॅल्क्युलेट करून बघा. अशोक नंतर आपण वळायचं भानुदासकडे. भानुदासकडे वळत असताना 2 गुणिले बेसिक भानुदासचं किती आहे 16,000 दिले बघा, अधिक डी भानुदासचा बघितला तर 8,000 आहे. भानुदासनं किती तास ओव्हर टाइम केलाय तर आपल्याला दिलेले आहेत भानुदासचे अवर्स 5 अवर्स भागिले नॉर्मल वर्किंग अवर्स जे आपण अशोकला घेतले तेच भानुदासला असणार आहेत 200. सो 2 गुणिले 24,000 गुणिले 5 भागिले 200 म्हणजे माझ्या मते 1200 रुपये आपलं उत्तर येईल. हे जे 1200 आला हा ओव्हर टाइम कोणाचा आहे भानुदासचा. तर आपण जे ओव्हर टाइमचं कॅल्क्युलेशन केलं त्यात अशोकचा आला 1500 रुपये आणि भानुदासचा आलाय 1200 रुपये. त्यांना घ्या 1500 आणि 1200. याला म्हणू आपण वर्किंग नोट 1. इथे लिहायचं ओव्हर टाइमच्या पुढं वर्किंग नोट 1 म्हणजे आपण 1 नंबरच्या वर्किंग नोटमधून हे फिगर्स घेतलेले आहेत. त्याच्यानंतर घेणार आपण एक्सपेंडिचर ऑन अमेनिटीज. आपण हे जे कॅल्क्युलेशन करतोय ते मंथचं करतोय, त्यामुळं पर मंथ जे दिलेलं आहे तेच आपण घेणार आहे. पर मंथ अमेनिटीजचे एक्सपेंडिचर 250 आणि 350 असे आहेत अशोक आणि भानुदासचे. या सगळ्याची जर आपण टोटल घेतली तर त्याला म्हणायचं ग्रॉस वेजेस. आता हे जर ग्रॉस वेजेस आपण घेतले तर ते किती येतात बघा 16,750 आणि 16 ने 8 24 ने 25,550. ग्रॉस वेजेस मधना काही गोष्टी आपल्याला लेस कराव्या लागतील. 2 गोष्टी लेस कराव्या लागतात. एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड आणि एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड. एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड आणि एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन टू ESI. एम्प्लॉयरचं जे असतं ते आपण विचारात घ्यायचं नसतं, पण स्वतः एम्प्लॉई जे करतो ते विचारात घ्यायचं असतं. त्यामुळं एम्प्लॉईचं जे PF आणि ESIला अनुक्रमे 8% आणि 2% कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपल्याला घ्यायला लागेल. एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईचं सेम आहे. आपल्याला एम्प्लॉईचं दिलेलं आहे 8% आणि 2% एम्प्लॉयरचं पण तेवढंच असणार, पण इथं मात्र लेस करताना आपण एम्प्लॉईचं घेणार आहोत. एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन टू PF आणि दुसरं घेणार आहोत एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन टू ESI. PF सांगितलंय आपल्याला कॉन्ट्रीब्युशन 8% ऑफ बेसिक आणि ESIचं सांगितलंय 2% ऑफ बेसिक. कसं काढायचं? बेसिक आहे 10,000 अशोकचं, त्याचे 8% 10,000 गुणिले 800 100 म्हणजे 800. ESIचं 10,000 गुणिले 2% म्हणजे 200 100 सो 200. भानुदासचं 16,000 गुणिले 800 100 1280 येईल आणि ESI 16,000 गुणिले 200 100 320 येईल. हे जर आपण मायनस केलं 16,750 मधनं 800 आणि 200 मायनस केले
की राहतील 15,750. तसंच 25,550 मधनं 1,280 आणि 320 घालवले की राहतील 23,950. आता हे जे काय राहिलेले आहेत याला आपण म्हणणार नेट वेजेस. म्हणजे आपल्याला ज्या अर्निंग पाहिजे होत्या त्या आपण काढल्या नेट वेजेसच्या रूपात. वर्किंग नोट करून आपण ओव्हर टाइम काढला. आता पुढे जात असताना आपल्याला जे कॅल्क्युलेशन करायला लागेल ते म्हणजे लेबर कॉस्ट आपल्याला काढायला सांगितले, ती काढायची. स्टेटमेंट शोईंग लेबर कॉस्ट म्हणायचं. स्टेटमेंट शोईंग लेबर कॉस्ट. कशी लेबर कॉस्ट काढायची? तर 3 कॉलम. जसं आपण पहिलं अशोक आणि भानुदासच्या अर्निंग्स काढल्या त्याचाच हा पुढचा भाग समजायचा. अगदी सोपा आहे. 3 कॉलम्स, पर्टिक्युलर्स, अशोक आणि भानुदास. पहिला कॉलम्स पर्टिक्युलर, दुसरा कॉलम अशोक आणि तिसरा कॉलम भानुदास. सुरू करायचं. पहिला आपण घेणार ग्रॉस वेजेस. लक्षात घ्या इथं आपल्याला लेबर कॉस्ट काढायचे, त्यामुळं एक्सक्लुडिंग ओव्हर टाइम आपल्याला घ्यावा लागेल. ग्रॉस वेजेस जर आपण बघितले तर अशोकचे आहेत 16,750 पैकी आपला ओव्हर टाइम आहे 1500. 16,750 मधनं 1500 गेले की राहतात 15,250. तसंच भानूचा आहे, भानुदासचा ग्रॉस वेजेस होते 25,550, ओव्हर टाइम 1200. 25,550 मधनं 1200 गेले की राहतील किती? 24,350. आता आपल्याला जे ग्रॉस वेजेस पाहिजे ते आपण घेतलेले आहेत. आता 2 गोष्टी आपण घेतल्या नव्हत्या बघितलं तर, एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन पीएफ मधलं आणि इस्टेट इन्शुरन्स मधलं, ते आपल्याला इथे घ्यावं लागेल. ॲड एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू पीएफ 8% ऑफ बेसिक. बेसिक आहे आता 15,250. त्या 15,250 मध्ये आता आपल्याला ॲड करायला लागेल एम्प्लॉयरचं पीएफ कॉन्ट्रीब्युशन. आता तुम्ही म्हणाल पीएफ कॉन्ट्रीब्युशन एम्प्लॉयरचं किती काढणार? तर ते मात्र काही झालं तरी बेसिकवर काढायचे. बेसिक आपले किती आहे? 10,000 अशोकचे. 10,000 वर 8% म्हणजे 800. भानुदासचं बेसिक 16,000. 16,000 वर 8% म्हणजे 1,280. आता ESI काढायचं, एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू ESI 2% ऑफ बेसिक असं आपल्याला सांगितलेलं आहे. बेसिक बघाल तर हे 10,000 आहे अशोकचं, त्याच्या 2% म्हणजे 200 रुपये. भानुदासचं 16,000. 16,000च्या 2% म्हणजे 32. 16 2 32, 320. टक्के म्हटलं की गुणिले तो आकडा भागिले 100. 200 केलं 16,000ला की 320 येतात. त्याच्यानंतर हे जे आपण टोटल घेतली की जे मिळतील त्याला आपण म्हणणार ऑर्डिनरी किंवा नॉर्मल वेजेस. नॉर्मल किंवा ऑर्डिनरी किती येतात बघा? 16,250 आणि भानुदासची टोटल येईल 25,950. आता आपल्याला काढायचे लेबर कॉस्ट पर आवर. कसे काढणार? तर लिहायचं लेबर कॉस्ट पर आवर बरोबर वेजेस, ऑर्डिनरी किंवा नॉर्मल वेजेस
भागिले वर्किंग आवर्स. नॉर्मल वर्किंग आवर्स आपण घेतो. आता ऑर्डिनरी किंवा नॉर्मल वेजेस अशोकचे बघा 16,250. वर्किंग आवर्स किती आहेत तर आपण बघायला पाहिजे. वर्किंग आवर्स आपण म्हटलं तर या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये दिलेत की नॉर्मल वर्किंग आवर्स आर 200. अशोक घ्या, भानुदास घ्या, कोणाचेही 200 आवर्सच नॉर्मल वर्किंग आवर्स आहेत. सो 16,250 भागिले 200 म्हणजे आपल्याला मिळेल 81.25 पर आवर. आणि 25,950 भागिले 200 म्हणजे 129.75 पर आवर. अशा पद्धतीने आपण स्टेटमेंट शोईंग लेबर कॉस्ट या ठिकाणी बनवलेले आहे. आता शेवटचा भाग याच्यामधला तो म्हणजे स्टेटमेंट शोईंग ॲलोकेशन ऑफ वेजेस टू जॉब्स. स्टेटमेंट showing allocation of wages to jobs. मित्रांनो, हे स्टेटमेंट बनत असताना जॉब आपल्याकडे 3 आहेत प्रॉब्लेममध्ये बघा. जॉब ए, जॉब बी आणि जॉब सी अशा प्रकारच्या जॉब 1, जॉब 2 आणि जॉब 3. त्या 3चे 3 कॉलम आणि अमाऊंटचा 1 कॉलम असे 4 कॉलम आणि पर्टिक्युलर्सचा 5वा कॉलम. अशा पद्धतीत आपल्याला बनवायचे. पर्टिक्युलर्स, अमाऊंट्स, जॉब 1, 2, 3, जॉब नंबर 1, जॉब नंबर 2 आणि जॉब नंबर 3. ज्या वेळेला आपण जॉब कॅल्क्युलेशन करतो तेव्हा कसं करायचं बघा. पहिला आपण घेऊया अशोकला. 2 प्रकारचे वेजेस असणार आहेत. काही नॉर्मल वेजेस असणार आहेत आणि काही ओव्हरटाईम असणार आहे. तसंच त्यानंतर आपण भानुदासला घेऊ. त्याच्यामध्ये देखील काही वेजेस नॉर्मल असणार आहेत आणि काही ओव्हरटाईम असणार आहे. अशा पद्धतीनं आपण हे कॅल्क्युलेशन काय करणार आहोत आणि शेवटी टोटल घेणार आहोत. तर पहिलं आपण काम करूया, नॉर्मल वेजेस काय आहेत ते बघूया. अशोकचे तुम्ही बघितला तर नॉर्मल वेजेस आहेत 16,250. ओव्हरटाईम अशोकचा बघितला तर आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. अशोकचा ओव्हरटाईम 1,500 रुपये आहे बघा. भानुदासचे वेजेस बघितले तर तुम्हाला दिसतील 25,950 त्या ठिकाणी. आणि भानुदासचा ओव्हरटाईम बघितला तर 1,200 रुपये आहे. आता काय करायचंय, ते तिन्ही जॉबला वाटायचंय. पर्सेंट दिलंय अशोकचं 40, 30, 30 म्हणजे 4 3 3. 16,250ला पहिलं आपण काय करायचंय, 10 भागायचे. 4 ने 3 7 ने 3 10. 10 भागलं की आपल्याला मिळतील 1,625. आता 1,625ला 4 गुणलं की आपल्याला मिळतील 6,500. ते जॉब 1चे. 3 गुणलं 1,625ला की मिळतील 4,875. ते जॉब 2चे. आणि आता 1,625ला या 3 गुणलं की सेम 4,875 मिळतील ते जॉब 3चे. काय केलं आपण, रेशोची टोटल केली. 4 ने 3 7 ने 3 10.
250ला 10 भागलं म्हणजे आले 1625. त्याला 4 गुणून जॉब 1 काढलं, 1625ला 3 गुणून जॉब 2 आणि पुन्हा 3 गुणून जॉब 3चं आपण उत्तर या ठिकाणी काय केलेलं आहे, कॅल्क्युलेट केलेलं आहे. याच्यानंतर ओव्हरटाईमबद्दल आपल्याला माहिती अशी की ओव्हरटाईम हा जॉब नंबर 2चाच आहे. त्यामुळे हे 1500 रुपये जे आहेत अशोकचे ते डायरेक्ट जॉब नंबर 2ला येतील. आता भानुदासकडे बघा. भानुदासचे वेजेस 25,950. रेशो त्याचा दिलाय 50-20-30 म्हणजे 5 2 3. 5 ने 2 7 ने 3 10. 25 95 0. 25,950 भागिले 5 आणि 2 7 आणि 3 10 भागायचं म्हणजे 2,595 येतील. त्याला 5 गुणलं की जॉब 1 मिळेल. तो असेल 2595 गुणिले 5 म्हणजे 12,975. 2595 गुणिले 2 केलं की आपल्याला मिळेल 5,190 आणि 2595 गुणिले 3 केलं की आपल्याला सापडतील 7,785. तर अशा पद्धतीनं आपण हे कॅल्क्युलेशन केलंय. काय केलं, 25,950ला रेशोची टोटल 5 आणि 2 7 आणि 3 10 भागलं म्हणजे आले 2595. त्याला 5 गुणलं पहिल्या आकड्यानं, जॉब 1चे 12,975 मिळाले भानुदासचे. 2 गुणलं 2595ला मिळाले 5,190 जॉब 2चे. पुन्हा काय केलं, 3 गुणलं या 2595ला जॉब 3चे आपल्याला 7,785 मिळाले. ओव्हरटाईम 1200 तो जॉब 2चाच आहे असं स्पेसिफिकली म्हटलेलं आहे. आता टोटल घ्यायच्या. अमाऊंट कॉलमची टोटल किती येते बघा, 44,900 येईल. जॉब 1ची टोटल घ्या, किती येते बघा, 19,475. जॉब नंबर 2ची टोटल बघा 12,765 आणि जॉब 3ची बघा 12,660. अशा पद्धतीनं आपण हे कॅल्क्युलेशन्स केले. सुरुवातीला पहिलं काम आपण केलं ते म्हणजे स्टेटमेंट शोईंग अर्निंग्ज ऑफ अशोक आणि भानुदास बनवलं. त्याच्यामध्ये 2 नंबरला आपण वर्किंग नोट केलेली ओव्हरटाईम कसा कॅल्क्युलेट करायचा याची. 3 नंबरला आपण जे कॅल्क्युलेशन केलेलं आहे ते आहे स्टेटमेंट शोईंग लेबर कॉस्ट बनवलंय. आणि 4 नंबरला सगळ्यात शेवटी आपण काय केलंय, स्टेटमेंट शोईंग ॲलोकेशन ऑफ वेजेस टू द जॉब हे बनवलेलं आहे. या ठिकाणी आपण थांब